मुंबईतल्या पवई परिसरात अतिक्रमण कारवाई दरम्यान नागरिकांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे। अतिक्रमण कारवाई करत असताना पालिका कर्मचारी आणि पोलिसांवर ही दगडफेक झाली आहे। यामध्ये 5 पोलीस कर्मचारी जखमी आहेत। पवई जय भीम नगर झोपडपट्टी वाचवा हे आंदोलन आता चिघळलेलं आहे। पवईमध्ये सकाळी ही दगडफेक झाली होती। या ठिकाणी पालिकेचा अतिक्रमण विभाग इथली झोपडपट्टी हटवण्याच्या कारवाईसाठी आलेला असताना स्थानिकांनी ही दगडफेक केली। यामध्ये 5 पोलीस कर्मचारी जखमी झालेले आहेत। नागरिकांचा इथे आक्रोश पाहायला मिळतोय। त्यानंतर पोलीस संरक्षणाखाली अतिक्रमण कारवाई पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे। मात्र इथल्या स्थानिकांचा विरोध याला कायम आहे। दरम्यान पवईतल्या अतिक्रमण कारवाई आणि या सगळ्याच कारवाई संदर्भात स्थानिक नागरिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। परिसरातील हिरानंदानी या ठिकाणी असलेल्या जय भीम नगरमध्ये अनधिकृत बांधकाम सांगून ते तोडण्यासाठी पालिकेचे अतिक्रमण विभाग आणि पोलीस कर्मचारी हे या ठिकाणी पवईमध्ये आले होते आणि त्यानंतर या ठिकाणी दगडफेक लाठीचार्ज या सगळ्या घटना घडल्या। ताई, नेमकं काय घटना घडली होती त्या टायमाला आणि तुम्हालाही लागलेला आहे इथे? अशी किती जण आहेत ज्यांना तुमच्यासारखे ज्यांना लागले? जणांना मारलेलं आहे, सगळ्यांना मारलं पोलिसांनी, असं कुणाचा विचार नाही केला, सगळ्यांना लागलं। मग काय दवाखाना अजून आले पण नाही दवाखान्यामधून, थोडासा पण विचार नाही केला पोलिसवाल्यांनी। मला आम्ही जाते की हो मारू नाही हो, मला हे बघा मला बी मारले हो, हे बघा मला बी मारले हो, पायाला लागले बघा। जेंट्स मारायला काय हक्क आहे लेडीजला मारायला? लेडीज मारायला पाहिजे ना सर? जेंट्स मारलेलं इथं मारलेलं इथं मारलं काय करणार आहे सर आम्ही?